हॅलो गाईज, आजचा ब्लॉग मी चालू केला घरूनच आणि माझी काय तब्येत काय व्यवस्थित नाही आहे. मला घडी घडी कोणत्या तरी ठिकाणी घडी घडी जावं लागतं आहे आणि त्यामुळे मी आज घरीच होतो. मला 2-3 काम होते. मला नाशिकला जायचं होतं पण मला काय जाता आलं नाही. तर मी आता जरा मूड फ्रेश करायला निघालो आहे जरा बाहेर. तर गाईज मी फायनली रेडी झालो आहे. तर फायनली गाईज मी झालो आहे रेडी. आता आपण निघूया कारण की आज मला जायचं होतं नाशिकला पण माझ्या काही पर्सनल कारणामुळे जे की खूप मला अडचण देतात त्यामुळे मला जाता आलं नाही आणि मी चाललोय आता छोट्याशा इथं फिरायला. फिरून आपण भेटूया, काय जायचं ते बघू. चला तर आपण आपलं गाडी काढू. मी रुमाल वरतीच ठेवतो कारण की गाडी पुसायचा रुमाल नेहमीच चोरीला जातो. तर गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहे घाटेश्वर मंदिराला. आमची गाडी इकडे लावली. 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर नाही आमची. आणि असा कच्चा रस्त्याला आम्ही चाललो आहे पायी चाललो आहे मंदिराच्या शोधाकडे. इथे काहीतरी छोटासा तलाव लागला आहे आम्हाला. तलावात उडी मारायची का गाईज? नाही, पोहता येत नाही आपल्याला. गाईज असं एक याच्यात हरवलेलं मंदिर आहे जंगलामध्ये. तर आम्ही आलो आहे गाईज. आम्ही फायनली दर्शन घेतलं आहे आणि हे असे काही सिनरी तिथले ते मी दाखवतो इकडं व्लॉगमध्ये. आता आम्ही चाललो या पाण्याकडे. काही लोकांचे आम्हाला आवाज येत आहे आणि त्या पाण्याकडे आम्हाला जायचं आहे. इकडून आम्ही असं आलो मंदिराकडून आणि आम्ही आता चाललो आहे पाण्याकडे. हा दगड मला लागणार होता पण मी त्याला मारलं. या गाईज मी फिश फूड स्पा घेण्याचा प्रयत्न करतोय पण एकही मासा माझ्याजवळ येत नाही आहे. सगळे मला बघताय माझ्या पायाला. त्यांना नवीन काहीतरी दिसतंय. असं काहीतरी वातावरण आहे इथे. इकडे पोरं क्रिकेट खेळत आहे वरती. इकडे फोटोशूट. परत इथे माझा फिश फूड स्पा. तर गाईज असा काही व्ह्यू होता आणि आम्ही इकडून आलो होतो याच्यातून मंदिरातून. इकडं जरा पंपचे कामं करताय लोक. आणि इकडं पवनचक्क्या दिसत आहे का नाही माहीत नाही तुम्हाला. इकडं सगळ्या पवनचक्क्या आहे गाईज. आम्ही आणलं होतं हे खायला इथं या वातावरणात. सगळे लोक इथं हे इकडं मस्तच क्रिकेट चालू आहे. वर्ल्ड कप चालू आहे क्रिकेटचा. आणि इथं आम्ही हे असे काही केळं पण आणले होते आम्ही खायला. केळं अशा ठिकाणी असे केळंच खाल्ले. वडापाव खाणे पण जाता तर मी वडापाव खाणार आहे. असं फिरायला आल्यावर फक्त केळं आणि याच्यावर नाही जायचं, वडापाव पण खायचं. जाताना वडापाव पण खाऊ. गाईज आम्ही मासे अट्रॅक्ट करायला थोडे राया आणल्या आणि खूप सारे मासे जमा झाले. आता बघ कसे माझ्या हातावर मासे येतील बघा. कसे मासे आले हातावर, एक पण येणार नाही. गाईज मी बघते एकच टाकतो, एकच. तर किती वेळा संपवता बघा ते. हे बघ. ओ मारामारी झाली. तर फायनली गाईज आम्ही परत निघालो आहे घराच्या दिशेकडे कारण की रस्त्यात खूप जास्त ऑफ रोडिंग आहे. आणि तुम्ही बघू शकता मी थोडंसं व्हिडिओ टाकतो ऑफ रोडिंगचे. माझी गाडी जरा चांगली त्याच्यामुळे, चांगली म्हणजे थोडीफार बेसिक ऑफ रोडर आहे त्याच्यामुळे मला काही जास्त त्रास नाही झाला आहे. आम्ही परत आलो आहे त्या मंदिराकडे ज्या मंदिरात आम्ही पाया पडलो. एकदम अतिशय सुंदर दिसतंय मंदिर. हे असं मंदिर फोटोजेनिक जागा आहे एकदम. आम्ही याला रावणाचं झाड म्हणायचो. असं याचं हे उडायचं. हा रावण आहे. रावण याचं मुंडकं उडवलं असं आम्ही बोलायचो पहिले. गाईज परत आम्हाला ऑफ रोड करायचं आहे आणि आपली गाडी एकदम छान पद्धतीने लावलेली आपण. आणि ऑफ रोडिंग करायला मी कधी घाबरत नाही. कधी पण आपण रेडी असतो. चला भेटूया ऑफ रोडिंगमध्ये. गाईज मी ह्या गाडीला गार्डियन बेल पाहिली आहे पण माझ्या गाडीला कोणी गार्डियन बेल दिलेली नाही अजून. या बाबा ये क्या हो रहा है बाबा, ये क्या हो रहा है. पूरा धूल हो गया है. गाईस फायनली आजची ट्रिप इथं संपवतो आणि सगळं धूळ लागली आम्हाला. आणि आता फटाफट आवरू आणि आपापल्या कामाला लागलो. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. ओके बाय.